आई कुणी आलो होतं का ग? कोणी येणार होतं का? अगं पोस्टमन. हा? अगं बेस्ट करायच्या कुणी केला ग? तुझ्या बापानच केलंय. तरीच काय करीत? काहीतरीच मला नाही आवडला. कसला करतोय चहा? मम्मी मॉम मॉम आहे काही नाही काही नाही जा. काय नाही कसा तुझा चेहराच सांगतोय. होय सांगू नको रे. हे नाही कानफडीत काय त्याचं काय झालं आई? बरेच दिवस झाले मी तुला विचारेन म्हणते ग. तुला ग कष्ट ग फार ग पडतात ग. चला कुणाच्या तरी लक्षात येते नशीब म्हणायचं माझं. हो ना. आता तुझ्या ह्या वयात हा? तुला केवढी कामं करावी लागतात. मग? त्याचं या घरात कुणाला म्हणजे कुणाला काही नाही अगदी माझ्याशिवाय. आता तूच बघ म्हणजे हो झालं. ना. मी बोलले तर माझं तोंड दिसतं. मग आपण तोंड काढायचंच कशाला? लाग घालते कंबरड्याचे. आजपासून तुझे सगळे कष्ट बंद. तू कम्प्लीट बेड रेस्ट घ्यायचीस. बेड घ्यायचा जागा मिळेल तिकडे रेस्ट घ्यायची. आता माझी सून आली तरच मला विश्रांती मिळाली तर मिळेल. हो ना. नाही तर मला तिथंच सगळं करायची पाळी यायची माझ्यावर. नाही आई आफ्टर कमिंग सून यू आर सून सून. असं सून साहेब सून सारखं झोपून जायचं. ते काय सून साहेब सून म्हणजे काय ते सांग. म्हणजे तू अजिबात कामं करायची नाहीस. हा. तू वाढायचं तिने जेवायचं. तू हंतरायचं तिने झोपायचं. असं मी तिला सांगणार. हे तू लक्षात ठेव. बाकीचं सगळं मी बघतो. बघू आता तुम्हाला कोण मेली उंदरी मिळते. नाही आई दया तशी मुलगी नाहीच आहे. दया फार चांगली मुलगी आहे. दया ही मुलगी आहे. अरे बाप ही दया कोण? ते ही दया कोण? दया आणि ते बुद्धी. ही दया कोण? तुझं काय झालं आई? बरेच दिवस झाले मी तुला विचारित म्हणतोय. कशी आहे का तब्येत तुझी? ही दया कोण? दया ही एक सुंदर मुलगी आहे. तिची आणि माझी ओळख तिचा बंगला बांधायच्या वेळी झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेमाचं रूपांतर लग्नात व्हावं अशी आमच्या दोघांची इच्छा होती. पण आई वडिलांच्या परवानगीशिवाय कुठलंही पाऊल उचलायचं नाही असं मी आमच्या पावलाला तमी देऊन ठेवली. काही दिवसापूर्वीच मी माझ्या वडिलांची परवानगी काढली. त्यांनी घाबरून लगेच दिली. नंतर माझ्या लक्षात आलं अरे मी तर मातृभक्त. श्यामची आई आठवली. सरळ तुझ्याकडे आलो. आई माझ्या लग्नाला परवानगी दे नाहीतर पंजाबचं तिकीट काढून दे. लाग घालते कंबरड्यात आता. माझी आई सारखा लाता घालते. बहुतेक पायाळू असावी. काय? मायाळू मायाळू म्हणायचं होतं मला. हा. मायाळू जर्दाळू असं